हॅलो मम्मी. हा बोल. आज काय बोलल्या सासूबाई? आग बघ ना, या मटकीला मोडच नाही आले म्हणून रागवल्या माझ्यावर. पण मी तर नेहमी सारखीच भिजत टाकली होती मटकी आणि चांगले 2 दिवस मोड आणण्याकरता गरम जागेवर ठेवले तरी नाही आले मोड. म्हणून म्हणत होते मी लग्नाआधी सर्व शिकून घे. पण नाही, तुला घरकाम स्वयंपाक करायचंच नव्हतं. फक्त जॉब करायचा होता ना. आणि त्यात तुझे बाबा, त्यांनी तुला लाडावून ठेवलं. बरे जाऊ दे ना, आता ते सांग ना, आता कसे आणायचे मटकीला मोड? बरं सांगते, ऐक ने. इथून पुढे लक्षात ठेव. मटकी बाजारातून आणताना ती नेहमी बारीक आणायची. अगं पण आम्ही तर डीमार्ट मधून आणतो ग्रोसरी, तिथे मिळते का? डीमार्टमध्ये 2 प्रकारचे मटके मिळतात. त्यापैकी जी बारीक असते, गावरान, ती घेऊन यायची. मटकी स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची. म्हणजे त्यातील स्टार्च निघून जातात. आणि मटकीच्या 2 ते 3 पट पाणी घालून त्याला 6 ते 7 तास भिजत घालायची. फक्त 6 ते 7 तास मटकी भिजवायची. त्याच्यापेक्षा जास्त भिजवली तर मटकीला पाणी सुटते व लगेच काळी पडते. 6 ते 7 तास झाले की मटकी पाण्यातून बाहेर काढायची, परत धुवायची आणि त्यातील पाणी नितळेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं. पाणी पूर्ण निघालं की मटकी एका मोदक पात्रात किंवा पुरण पात्रात काढून घ्यायची. तुम्ही काय हल्ली म्हणता? स्टेनर. त्यामध्ये पुरण पात्रात मोड आणायला ठेवले तर मोड येतात चांगले, पण ते काढताना मोडतात, निघत नाही. त्यापेक्षा मोदक पात्रात किंवा स्टेनरमध्ये मोड आणायला ठेवायचे. मोदक पात्रात किंवा स्टेनर, मोदक पत्राच्या किंवा स्टेनरच्या खाली एक मोठं पातेलं ठेवणे. ते पातेलं 2 ते 3 मिनिटं गॅसवर गरम करून घ्यायचंय. त्याला हवा लागणार नाही अशा पद्धतीने कव्हर करायचं. आणि त्यावर एक प्लेट झाकून 1 ते 1.5 दिवस ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मोड आणलीस तर मटकीला अंबुसवास सुद्धा येणार नाही आणि मटकी चिवट सुद्धा होणार नाही. खूप छान मोड येतील आणि परत सासूबाई काही तक्रार सुद्धा नाही करणार. काय मग, महिला मंडळ आवडली का ही ट्रिक? हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या मटकीला मोड आले की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा. एआयच्या मदतीनं स्वयंपाक बनवायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण इथे आहे टेक्नॉलॉजीचा तडका आणि चवीचा झटका.